नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक कमीत कमी वेळेमध्ये आपण एक अपडेट पाहणार आहोत. ती म्हणजे आरोग्य विभागामधील आरोग्य भरतीच्या संदर्भात. बघा, बरेचसे विद्यार्थी मित्र आरोग्य भरतीसाठी जे आहेत तयारी करीत आहेत आणि ते या जाहिरातीची वाट पाहत आहेत. तर त्याच पार्श्वभूमीवर ही अपडेट आहे. आता तुम्हाला माहिती आहे GR येऊन गेलेला आहे. लवकरच जाहिरात देखील आपल्याला आरोग्य विभागाची आलेली दिसेल. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, ह्या जागांची संख्या जर पाहिली तर जवळपास 5,000 पेक्षा अधिक पदांची जी आहे ही जाहिरात येऊ शकते. ही खूप मोठी मेगा भरती राहण्याची शक्यता आहे म्हणजे आरोग्य विभागातील. आणि या संदर्भात सविस्तर अपडेट पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, लवकरच ही जाहिरात येऊ शकते बघा. त्यामुळे जर तुम्ही आरोग्य विभागातील ज्या जागांसाठी जर तयारी करीत असाल तर लवकर तयारीला लागा, कारण की त्या संदर्भात बघा हालचाली ज्या आहेत तर त्या वाढताना दिसत आहेत. याचा GR जो आहे येऊन गेलेला आहे ऑलरेडी. बघा, इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की एकूण ह्या अंदाजित जागा ज्या आहेत किती असू शकतील बघा. तर जागांची संख्या जे बघा 5,223 असू शकेल. आणखी जाहिरात येणं बाकी आहे. कोणत्या पदाच्या संदर्भात ही जाहिरात असू शकेल किंवा याच्यामध्ये कोणते कोणते पदं असतील? डॉक्टर आहे, स्टाफ नर्स आहे, त्याच्यानंतर फार्मासिस्ट आहेत, त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा प्रयोगशाळाच्या संदर्भात बी जे काही स्टाफ असतो तर त्यांच्या संदर्भात पण या जाहिरातीमध्ये खास करून बघा पदांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता ही अधिक आहे. आता जाहिरात लवकर येण्यामागचे 2-3 कारण आहेत. एक तर GR आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिक्त जागा खूप आहेत, कारण की आरोग्य जे काही एकंदरीत जे काही रचना आहे म्हणजे जिल्हा रुग्णालय वगैरे, तर तिथे खूप ताण पडतो कारण रिक्वायरमेंट जास्त आहे आणि पदं रिक्त जास्त आहेत. तर त्यामुळे ते एक कारण आहे. आणि त्याच्यानंतर पदरिक्त असणे म्हणजे बघा, एक तर गरज असणे म्हणजे आरोग्य विभागाला ते एक कारण आणि पदरिक्त असणे ते एक कारण. आणि याचा GR ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण गोष्टींचा विचार करता 5,000 पेक्षा अधिक पदांसाठी आरोग्य विभागामध्ये जाहिरात फक्त आत्ता येणे बाकी आहे. बाकी ज्या गोष्टी आहेत मधल्या तर त्या जवळपास ज्या होत आलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा अधिकृत जाहिरात त्याची प्रसिद्ध होईल तर तेव्हा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने केल्या जाईल बघा शक्यतो ही. आणि तेव्हा कशा पद्धतीने त्या परीक्षेचं स्वरूप असणार आहे, त्यानंतर फॉर्म निघाल्याच्यानंतर त्याचा सिलेबस काय राहणार वगैरे सविस्तर अपडेट जेव्हा म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल. पण तुर्तास तरी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की किमान जे आहे आरोग्य भरतीच्या तयारीला जे विद्यार्थी मित्र या आरोग्य खात्यामध्ये जाण्यासाठी ते तयारी करीत असतात तर त्यांनी किमान जे आहे त्यांची तयारी आणखी जोमाने करणं अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, कोणत्याही प्रकारच्या पुढे अपडेट आले तर कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.